Akhirnya singgale, akhirnya Shimon. Jai Shimon. अधिकारी कर्मचाऱ्यांना तसंच येथे जे पत्रकार बंधू आहेत त्या सगळ्यांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन. तर माझ्यासमोर बसलेले सगळे कर्मचारी आणि विद्यार्थी खरं तर या सगळ्यांना मी खूप अभिनंदन करतो की ते अशा पिढीमध्ये आलेले आहेत की अविकसित भारतापासून विकसनशील भारतातनं परत विकसित भारताकडे आपण जेव्हा चाललेलो आहोत तेव्हा आपण इथे आलेलो आहोत. गेल्या वर्षीच कोकण कृषी आपल्या विद्यापीठाला 50 वर्ष झालेली होती. मलाही आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. खूप काही मनसुबे घेऊन आपण काम करतोय. मध्ये 5-6 महिने आचारसंहिता वगैरे यामध्ये गेले तरीसुद्धा आपण ह्या वर्षभरात खूप खूप चांगली कामं केलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या 2 बिल्डिंग ज्या राहिलेल्या होत्या त्याचंही कामात पण दुरुस्तीचं सुरू केलेलं आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच इतिहासामध्ये आपले जवळपास 21 स्टाफ आणि 52 विद्यार्थी हे परदेशी गेलेले आहेत आणि परदेशी त्यांनी ट्रेनिंग घेऊन आलेलं. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे आपण जो परदेशी विद्यापीठांबरोबर गेल्या वर्षी जो करार केला त्याच्या माध्यमातून 5 विद्यार्थी यावर्षी MSc करता स्कॉलरशिपवरती परदेशी शिक्षणासाठी चाललेलं आहे. हे एक आनंदाची बातमी आपल्यासाठी. आपण खूप काम करतोय, अजून खूप करायचं आहे. खरं तर 15 ऑगस्टला मी फक्त शुभेच्छा देतो. पुढे 26 जानेवारीला वगैरे आपण बोलतो. इथे जास्त मी बोलणार नाही आहे. पण परत एक सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. NCCची परेड खूप चांगली झाली. मग मी तेच विचारणार होतो की मागच्या बाजूला नेमकं कोण आहे मला माहिती नव्हतं. ते वनरक्षक दलाचे जवान दिसत आहे. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि परत आपण एका नव्या उमेदीने खूप चांगल्या पद्धतीने विकसित भारताकडे जाण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचा जो सहभाग आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करूया. परत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी बंधू भगिनी, पत्रकार, वन खात्याचे जे सगळे इथे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अनुमती जाधव श्रीमान.